नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे पुन्हा एकदा CRMH29 या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, विषय असा काही नव्हता, एका दादाची कमेंट आली होती म्हणून हा व्हिडिओ बनवावा असं वाटला. कारण जे माझे मित्रमंडळी आहे, जे माझे गावातले मित्र आहे किंवा शाळेतले माझे मित्र आहे, त्यांना माहिती आहे माझा आवाज लहानपणी खूपच खराब होता आणि आवाजावरून मला खूपच चिडवलं जायचं. पण आज तोच माझा आवाज माझी ओळख बनला आहे. जवळजवळ महाराष्ट्रभरातून हजारो शेतकरी आज मला माझ्या आवाजामुळे ओळखतात आणि त्या गोष्टीचा मला आनंद आहे. तर म्हणजे प्रत्येकामध्ये देवाने काही ना काही कमी दिलेली असते. माझी कमी तेच होती, माझा आवाज. मलाही त्या आवाजाचा लहानपणी खूप राग येत होता. पण आज मी बाहेर कुठं गेलो तर मला असं चेहऱ्याकडे पण कोणी ओळखत नाही. पण मी कोणासोबत बोललो होतो ते ओळखतात, अरे तुम्ही यूट्यूबवाले आहे. म्हणजे ज्या आवाजाचा मला राग येत होता तो आवाजच आज माझी ओळख बनला आहे. आणि विषय असा झाला, एका दादाची मला कमेंट आली की दादा, तुझा आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससारखा येतो. म्हणजे काय आहे, म्हणजे ज्या आवाजाला लहानपणी चिडवलं जायचं त्या आवाजाची तुलना आज मुख्यमंत्र्याच्या आवाजासोबत केली जाते. मला बस याच गोष्टीचा आनंद आहे. फक्त सांगायचं एवढंच का प्रत्येकामध्ये काही ना काही कमी असते. तर त्या कमीकडे पाहून आपण रडत बसायचं नाही. आपल्यामध्ये जे कमी आहे जास्त फोकस त्याच्यावरच द्यायचा. नक्कीच आपण आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. धन्यवाद ज्या दादाने कमेंट केली मला.